नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत दुपट्ट्याला लेस कशा प्रकारे लावायची। कारण आजकाल आता मुली साखरपुड्यात साडी बरोबर दुपट्टा एका हातावर कॅरी करतात बघा। त्याच्यासाठीच आपल्याला हा एका नवरीचा दुपट्टा आहे, तर तिचा साखरपुडा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला हा दुपट्टा रेडी करायचा आहे। तर इथे बघा हा पूर्ण दुपट्टा घेतलेला आहे, पीच कलरचा आहे अशा प्रकारे। आणि एका साईडला असा कटवर्क मध्ये याला डिझाइन आहे, पण एक साईड आहे ती अशी ओपन आहे बघा। तर हा पूर्ण दुपट्टा घेतलेला आहे, 2 मीटर आहे पूर्ण हा दुपट्टा। तर एक साइड जी आहे त्या अशा प्रकारे ओपन आहे, तर या एका साइडलाच आपल्याला इथे बघा अशा प्रकारची ही लेस कस्टमरनेच आणून दिलेली, आपल्याला फक्त अटॅच करायची आहे। तर इथे बघा अशा प्रकारे सुंदर अशी लेस आणून दिलेली आहे, ही आपल्याला लावायची आहे दुपट्ट्याला आणि सुंदर असा दुपट्टा रेडी करायचा आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर ही बघा दुपट्ट्याची सरळ बाजू आहे, ही उलटी बाजू आहे आणि सरळ बाजू आहे। तर वर्क वरून आपल्याला समजतं कुठली उलटी आणि कुठली सरळ ती। तर ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। तर सगळ्यात अगोदर किनारीला हा जो पार्ट आहे तो सरळ नसेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। थोडा क्रॉस असेल तर इथे थोडासा क्रॉस आहे, ते मी कट करून घेते। आणि त्याच्यानंतर आपल्याला असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे। इथे बघा अशा प्रकारे पूर्ण याला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण दुपट्ट्याला आपली शिलाई मारून झालेली आहे फिनिशिंग मध्ये। आता आपल्याला ह्याला लेस जोडायची आहे। तर इथे बघा तर लेसचा हा जो साईडचा कॉर्नर असतो तो व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आतल्या साईडला। आणि हे जे बघा कट केलेले असते त्याच्यामुळे हे जे धागे निघलेले असतात ना ते अगोदर बांधून घ्यायचे, नाहीतर काय होतं सगळं आपली जी लेस असते ना ती निघत जाते। त्याच्यामुळे हा जो एक्स्ट्राचा धागा असतो तसा एक तर ह्याच्यात तुम्ही असं राऊंड करून ह्याच्यात असं फोल्ड करू शकता, किंवा मग तुम्ही डायरेक्ट बांधून गाठ मारून घेतली तरी हे चालेल। ओके, तर इथे बघा असं पण थोडंसं फोल्ड करून घेऊया आणि हे आतल्या साईडला जाणार आहे अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं किनारीला व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला। कट करून घेऊया आणि हे जे धागे निघत जातात ना इथे बघा अशा प्रकारे ही जी कट केलेला लास्टचा धागा आहे ना तो आपल्याला याला असं व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे, म्हणजे बाकीचे सगळे जे मणी आहेत ते ओपन होत नाहीत। व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आणि नंतर ही लेस आहे ती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची इथे। तर इथे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडनी लेस व्यवस्थित लावून झालेले आहे। आता हा ओपन पार्ट आहे, तर याला आपल्याला सिंगल फूटने किनारीला इथं शिलाई मारून घ्यायची आहे। आणि इथे बघा हे लास्टला आपण ते पॅक केल्यामुळे इथलं मणी सुद्धा अजिबात निघत नाहीत, नाहीतर तुम्ही जर धागा असाच मोकळा सोडला तर ते मणी निघतात। त्यामुळे ही शिलाईमध्ये आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे।
तर इथे बघा सिंगल कोटचा न वापर करताही आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई मारता आली आहे. काही बीड जो आहे तो क्रश होत नाहीये, व्यवस्थित अशी येते. त्याच्यामुळे मी दाब चेंज केला नाही. ह्यानेच आपली फक्त दाब थोडासा असा उचलून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंग मध्ये शिलाई येते. इथे बघा व्यवस्थित अशी आपली इथे शिलाई आलेली आहे, बघू शकता. एकही बीड आपला इथं क्रश झालेला नाही, तुटलेला नाही. दोन्ही साईडने तुम्ही फिनिशिंग बघू शकता. एकदम परफेक्ट अशी लेस जोडून इथं झालेली आहे. आता सेम याच पद्धतीने आपण इकडच्या साईडला पण लेस जोडून घेऊया. आता एका साईडला इथे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशी डबल फोल्डने इथं शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे लेस जी आहे ते आपली एकदम पक्की होईल आणि फिनिशिंग मध्ये पूर्ण लेस लागून होईल. ते बघा अशा प्रकारे खूप सुंदर, तर इथे बघा अशा प्रकारे सुंदर अशी इथं लेस जोडून तयार झालेली आहे, एकदम परफेक्ट अशी. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.